आज करते मी मालपोहे. ह्या मालपोहे साखरेचे करते, गुळाचे नाही. त्या मालपोह्यासाठी 1 वाटी मी मैदा घेतला आहे. त्याच वाटीने निम्मा बारीक रवा, ती जी वाटी आहे त्याप्रमाणे पाऊ वाटी हे तांदळाचं पीठ, ह्याला 1 वाटी दही, ह्या सगळ्याच्या निम्मे साखर, 2 चमचे तूप आणि जराशी वेलची, ही 3 पिठं असल्यामुळे 2 चिमूट गव्हाचं पीठ, हे सगळं एकत्र तासभर घट्ट भिजवून ठेवायचं. मैदा, रवा, तांदळाचं पीठ 2 चमचे हे आणि दही, आणि 1 तासभर भिजवून झालं की नंतर साखर आणि वेलची पूड घालायची. 2-1 तास सगळं चांगलं भिजवून झाल्यानंतर मळून अगदी घट्ट ठेवल्यानंतर मालपोहे काढायला सुरुवात करायची. मालपोहे हे तुपावर काढायचं. हे मालपोह्याचे साहित्य. ते जाऊ दे. हा मैदा, हा रवा, हा चांगला असा मिक्स करायचा. हा मिक्स झाल्यानंतर हे तांदळाचं पीठ जे सांगितलं ते घालायचं. 3 पिठं झाल्यामुळे अगदी थोडं, आणि कोणत्याही गोष्टी 3 घालले म्हणून जरा गव्हाचं पीठ घालायचं. छान असं मिक्स झालं की त्यात मावेल असं दही घालायचं आणि हे घट्ट मळून ठेवायचं. दही वाटलं आपल्याला कमी तर आणि घालायचं, आणि हवं असल्यास थोडं पाणी घालायचं. एकदम घट्टही नाही मळायचं, सैलसर. आणि मग करतेवेळी पोळ्या करतेवेळी कसं आपण करतो तसं ते करून घ्यायचं, कारण रवा असल्यामुळे ते भिजायला हवं. इथं यायला दही याला मालपोहे म्हणतात, मालपोहा म्हणतात, किंवा हल्लीच्या भाषेत आमच्या इथे हवा असल्यास तुम्ही कलर घाला. आणि जरासं तूप घालायचं. तासभर भिजवून ठेवली की नंतर मग साखर घालायची. अशा प्रकारे हे मी आता पीठ भिजवून ठेवले. हे तासभर ठेवलं. त्याच्यात मग तासाभराने साखर, इसेन्स आणि वेलची पूड नसेल तर इसेन्स घालून ठेवायचं, आणि मग 1.5-2 तासाने मालपोहे करायला घ्यायचे. हे मालपोह्याचं मी मगाशी मिश्रण दाखवलं, त्यात हे असं थोडं थोडं मग पाणी घालून जेवढं होईल तेवढं असं घालत मग तासाभराने हे बघा हे असं केलं. असं मिश्रण व्हायला हवं. त्यात साखर घातली मी. 2 तास चांगलं भिजवलं आणि असं मस्त फेटायचं खूप अगदी, म्हणजे गुठळ्या राहता नाही. आधी ते थोडंसं म्हणजे घट्टसर, म्हणजे ह्यात आपण पहिल्यांदा दही, रवा, मैदा, तांदळाचं पीठ असं घट्ट भिजवलं थोडंसं. 1 तासभर ठेवून मग त्यात आपण साखर घातली, वेलची घातली, वेलची नसेल तर इसेन्स असं घालून नंतर 2-1 तास, 2 ते 3 तास जेवढं तुम्ही भिजवून ठेवाल तेवढं खूप चांगलं. आणि मग हळूहळू पाणी घालून हे आपल्याला असा पोळा काढण्यासाठी असं पीठ करायचं. आणि पोळा काढतेवेळी जर असं ह्यात थोडंसं तूप घालायचं. तूप घालून परत असं सगळं मिक्स करायचं. आणि मिक्स झालं की बघायचं कुठे गुठळ्या नाही आहेत ना, म्हणजे पिठाच्या. आणि तवा आपण ठेवलेला असतो, हा फ्राईंग पॅन जसा असेल त्यावर हे तूप घालायचं. मात्र हे मालपोहे तुपावरच करायला हवेत. गुळाचे आपण करतेवेळी हे तेलावर करतो, हे तुपावर करायला हवेत. ही आमच्या मालवणची खास पद्धत, आणि ही सुमित्रा काकीची पद्धत माझ्या. ह्याच्यात हे तूप घातलेलं आहे. पहिलं मी आपलं एक जरा जादा तूप घातलं, अस्सल तूप. आता हे गरम झालं. गरम झाल्यानंतर
हा आपण आपल्याला हव्या त्या आकारात मालपुआ ह्याच्यावर घालायचा. म्हणजे हे पीठ घालायचं. वेगवेगळ्या पद्धतीने करतात, ही एक वेगळी पद्धत. साखर घालून 1-2 मिनिटात हे असं धरून परतणं. झाला तयार मालपुआ. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका लक्ष्मी चॅनेलला. धन्यवाद. ह्यात रंग घातला ना की असा पिवळसर येतो. कसं तुम्हाला वाटलं, मला जरा असं थोडंसं खरपूस लागतं म्हणून मी असं केलं. तुम्हाला जसं वाटतं तसं करा. बघा ह्या प्रमाणात करा, सुंदर होतो मालपुआ. हे बघा, हे असं असा होतो हा मालपुआ किंवा मालपोळे म्हणतात. आणि मग असा धरून असा परतायचा. बघा हा कलर, हा असा सुद्धा कलर येतो. बघा सुंदर वाटतो, चवीला इतका अप्रतिम लागतो माहिती आहे, मस्तच छान लागतो. करून बघा. ही आमच्या सुमित्रा काकीची स्पेशल ती मी त्या पद्धतीनेच करते. मालवणात मालपोळे आमचे खूप जण घेतात. वेगवेगळ्या दुकानात आहेत, स्पेशल आहेत, मेकरांच्या, नंतर मिनक्याच्या. ते सुंदरच लागतात. त्यामुळे ही मालवणची रेसिपी, पण मालवणपेक्षाही ही काकीची वेगळी रेसिपी. गव्हाच्या पिठाचे करतात, गुळ घालून करतात. ही वेगळी पद्धत. आवडलं तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.